तर जय हिंद तुम्हा सर्वांना. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं मोहम्मद बिन कासिम हा कसा भारतात आला आणि कसा आक्रमण केलं, याचे प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था, याच्या येण्यामुळे भारतावर झालेले परिणाम. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत महमूद गझनी. तर महमूद गझनी जर एक शॉर्ट स्टोरी सांगायची झाली तर महमूद गझनी हा अफगाणिस्तानच्या गझनी परिचिताचा एक उत्तम शासक होता. त्याचे साम्राज्य खूप मोठे होते. जर त्यावेळेसची जर भारताची राजकीय व्यवस्था बघितली झाली तर भारत हा एक अनेक तुकड्यांच्या राज्यामध्ये विखरलेला होता. या संधीचा फायदा घेत त्याने भारतावरती एकूण जवळपास 17 आक्रमणे केली. त्याच्यामधील सोमनाथ मंदिरावरचे आक्रमण हे सर्वात प्रसिद्ध आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्वात महत्त्वाचे तेच आक्रमण आहे. तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. महमूद गझनीचा कार्यकाळ जर बघायचा झाला तर त्यांनी हा सत्तेवर जवळपास 1998 इसवी सन ते त्याचा मृत्यूपर्यंत 1030 इसवी सन एवढा कालावधी यांनी राज्य केलेला आहे. जर याच्या भारतावरती जर प्रामुख्याने मोहिमा बघायच्या झाल्या तर त्या इसवी सन 1000 ते 1027 मध्ये त्यांनी हे भारतावरती 17 वेळा आक्रमण केलेले आहे. तर याचं भारतावरील आक्रमणांचा कालावधी जर बघायचा झाला तर तो जवळपास इसवी सन 1000 ते इसवी सन 1027 आहे. याने याचे जर राज्य बघायची झाली तर हा अफगाणिस्तान येथील गझनी साम्राज्याचा शासक होता. तर बघायचं झालं तर हा आपल्याला एका मध्ये याला शासक नाही म्हणता येणार, हा एक उत्तम शासक होता. हा एक उत्तम योद्धा होता, एक उत्तम आपल्याला तो सुद्धा म्हणता येईल किंवा लुटेरा होता. त्याने भारतावरती तब्बल 17 वेळा आक्रमण केले. याच्यामधील पहिले आक्रमणाने इसवी सन 1001 मध्ये हिंदुशाही शासक जयपाल याच्या विरुद्ध केले. याच्यामध्ये जयपालचा पराभव झाला आणि भारतातील बराचसा प्रदेश हा त्याच्या ताब्यात गेला. पण त्याने तिथे राज्य न करता त्याने तिथे लुटमार केली व तो परत गझनीला निघून गेला आणि त्याने पुन्हा आक्रमण भारतावरती केले. तर बघायचं झालं तर त्याने त्याचा आक्रमण करण्याचा कालावधी खूप जास्त नव्हता, पण याचा एक ठराविक पॅटर्न होता. हा यायचा, छोटेशी युद्ध करायचा, मोठी लूट लुटायचा आणि मग परत जायचा. ती लूट तिथं ठेवली ना ठेवली की परत यायचा, डबल छोटेशी युद्ध, मोठी लूट आणि परत जायचा. याच पॅटर्नमध्ये याने भारतावरती तब्बल 17 वेळा आक्रमण केले. त्यातील एक प्रमुख आक्रमण आपल्याला गुजरात येथील सोमनाथ मंदिरावरती केलेले आक्रमण बघायला मिळते. या मंदिरावरती याने आक्रमण हे इसवी सन 1025 या कालावधीत केलेले आढळते. तर या आक्रमणामध्ये याने जवळपास तब्बल 2 दशलक्ष
पेक्षा जास्तची लूट केलेली इतिहासकार म्हणतात. तर 2 दशलक्ष म्हणाय सांगायचे झाले तर जवळपास 20 लाखांपेक्षा अधिक त्यांनी लूट तिथे केले. तर प्रमुख आक्रमण सोमनाथ मंदिर गुजरात. दुसरा पॉइंट बघायचा झाला तर त्यावेळेचा गुजरातचा शासक हा भीमदेव पहिला होता. याने तब्बल जवळपास 20 लाखांपेक्षा अधिक लूट केली. जर 20 लाख बघायचे झाले तर सध्याच्या परिस्थितीतच आपल्यासाठी 20 लाख म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्या काळामध्ये 20 लाख म्हणजे जवळपास भारतातील 5 ते 6 राज्यांचे खजिने जर एक केले तर 20 लाखांचे खजिने भरायचे. तेवढी संपत्ती त्यावेळेस सोमनाथ मंदिराकडे होती. तर सोमनाथ मंदिराची जर एक गोष्ट सांगायची झाली तर सोमनाथ मंदिरावरती जेव्हा याने आक्रमण केले त्यावेळेस याला भीमदेव पहिला याने विरोध केला. एक छोटेसे आक्रमण झाले, त्याच्यामध्ये भीमदेवचा पराभव झाला. नंतर गजनी सोमनाथ मंदिराच्या दिशेने आला. तिथे त्याचा काही राजपूत शिपायांशी लढा झाला. राजपूत हरले. त्यांनी सोमनाथ मंदिरात आत प्रवेश केला. त्याने तिथे सोने चांदी, मंदिराला त्यावेळेस लागलेले सोन्याचे दरवाजे सुद्धा त्याने लुटून नेले. त्याने केलेली लूट एवढी अफाट होती की एका हत्तीवर सुद्धा ती लूट बसत नव्हती. त्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मितीसाठी या भीमदेवनेही प्रयत्न केला. राजपूत राजांनीही प्रयत्न केला. मराठा सत्तेतही मंदिराच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न झाला, पण मंदिर जसे सुरुवातच्या अवस्थेमध्ये होते तसे बांधले गेले नाही. शेवटी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर 1951ला भारत सरकारने सोमनाथ मंदिराची पुन्हा बांधणी केलेली आपल्याला आढळते. तर हे झाले त्याचे एक प्रमुख आक्रमण. आता त्याची युद्धनीती व त्याच्या साम्राज्याचा विस्तार आपण बघूया. त्याचा जर साम्राज्याचा विस्तार बघायचा झाला तर भारतातील पंजाब पासून ते वायव्य इराण पर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते. ते थोडं आपण मॅपच्या साहाय्याने बघायचा प्रयत्न करू. एक सांगायचं झालं तर इथे मी जेवढे वाक्य बोलतोय तेवढे वाक्य लिहिणे किंवा तुम्ही लिहिणे हे मी शक्य समजत नाही. काही वाक्य जसे मी स्टोरी सांगितली सोमनाथ मंदिराबाबतची, मी असे काय करतो की ही स्टोरी तुम्ही तशी ध्यान लक्षात ठेवावी. कारण की जर ओव्हरऑल सब्जेक्टचा जर जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला प्राचीन इतिहास, मध्यकालीन इतिहास आणि आधुनिक इतिहासाचा स्टडी करून जवळपास 3 ते 4 प्रश्न एक्झाममध्ये मिळणार आहेत. आणि एक्झामिनर सुद्धा तुम्हाला एवढं डीपमध्ये हिस्ट्री विचारणार नाही आहे. तर चला याची आपल्याला त्याच्या साम्राज्याचा विस्तार बघायचा आहे. साम्राज्याचा विस्तार तर एका ओळीमध्ये जर लिहायचं झालं तर भारतातील पंजाब पासून ते वायव्य इराण पर्यंत याचे राज्य पसरलेले होते.
वायव्य इराणपर्यंत. आणि जर पाकिस्तानच्या दिशेने बघायचं झालं तर त्या दिशेने मकरानच्या किनाऱ्यापर्यंत याचे साम्राज्य होते. जर एक बघायचं झालं तर इतिहास शिकताना तुम्हाला काही नावे अशी वारंवार ऐकायला किंवा बघायला मिळणार आहेत, जसे की मकरानचा किनारा, कोकण किनारपट्टी, सरकार, असे बरेचसे किनारे आहेत. तर थोडं त्याच्याबद्दल तुम्ही रिसर्च करा. मला माहीत आहे, मी सांगूही शकतो, पण मला असं वाटतं थोडं तुम्ही त्याच्याबद्दल बघून घ्या. जर मॅपमध्ये बघायचं झालं तर त्या किनाऱ्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देऊन देतो. तर हे असं झालं, हा आला थोडा असा हा असा भारताचा भाग, हे समुद्र किनारा भारताचा. तर इथं बघायचं झालं तर हा पाकिस्तान, आणि इथं मकरान, इथं महाराष्ट्रामध्ये कोकण, आणि इथं बघायचं झालं तर इथं सरकार. सरकार हे टोटल बघायचे झाले तर 11 किनारे आहेत. यातील मी 3 तुम्हाला सांगितले, बाकीचे 9 आहेत ते तुम्ही बघा. जवळपास हा 11 ते 12 आहेत, बाकी तुम्ही बघा. तर याच्या साम्राज्याचा विस्तार बघायचा झाला तर भारतातील पंजाब जर सांगितला तर हे इथं आपल्या पुढं अफगाणिस्तान, असं पाकिस्तान, आणि थोडं वरतून अफगाणिस्तान. इथं याचे राज्य आपल्याला बघायला मिळेल गझनी, ही याची राजधानी होती. आणि इथून जर बघायचं झालं तर इथं कुठं इराण, या या प्रदेशापासून असे त्याचे राज्य पसरलेले होते. तर त्याचे राज्य बघायला झाले तर त्यावेळेस हे खूप मोठे राज्य होते. याच्या मृत्यूनंतरही याच्या वंशजांनी भारतावरती जवळपास 157 वर्ष राज्य केलेलं आहे. तर तुम्ही विचार करू शकता की याने स्थापन केलेले राज्य हे, आणि स्थापन आणि विस्तार केलेले राज्य हे किती मोठे असेल. तर आपण थोडं मॅप पॉईंट ऑफ व्ह्यू याचा साम्राज्याचा विस्तार बघितलेला आहे. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याची युद्धनीती. याची जर युद्धनीती बघायची झाली तर हा एक छोटेसे आणि जलद युद्ध करायचा. म्हणजे जर उदाहरणातून सांगायचं झालं तर हा घोडदळ घेऊन यायचा, पुढच्या राजाला सावरायचाही वेळ न देता त्याच्यावरती हल्ला करून त्याचे जेवढे सैनिक जमा झालेले असतील तेवढ्यांना पराभूत करून राज्य लुटून परती वापस जायचा. तर युद्धनीतीमध्ये पहिला पॉईंट छोटे आणि वेगवान आक्रमण. आणि जर दुसरा पॉईंट बघायचा झाला तर याच्या युद्धनीतीमध्ये दुसरा पॉईंट आपल्याला हा बघता येईल की याने भारतावरती 17 वेळा आक्रमण केले, पण याने भारतावरती कुठलीही सत्ता स्थापित केली नाही. तर याच्यामध्ये एक पॉईंट टाकता येईल, आक्रमण केवळ लुटीच्या उद्देशाने. तर दुसरा पॉईंट
आक्रमण केवळ लुटीच्या उद्देशाने. तर हे झाले याचे युद्धनीतीतील काही पॉईंट. आता याच्याबद्दल आपण काही फॅक्ट्स बघणार आहोत जे एक्झाम दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. तर सांगायचं झालं तर तुम्ही हा कालावधी आणि सोमनाथ मंदिरावरती आक्रमणाचा जो कालावधी आहे 1025 हे 3 कालावधी आवर्जून लक्षात ठेवावे. कारण की जर बघायचं झालं तर या 3 नावांमध्ये सर्वांना खूप कन्फ्युजन राहतं. मोहम्मद कासिम, महमूद गजनी आणि मोहम्मद घोरी. तर हे बघायचं झालं तर या मोहम्मद गजनी आणि मोहम्मद घोरी हे एक तुर्क आक्रमणकारी आहेत आणि मोहम्मद बिन कासिम हा एक अफगाण आक्रमणकारी आहे. तर या तिघांच्या नावामध्ये किंवा सोमनाथ मंदिरावर आक्रमण कोणी केले असा प्रश्न आल्यास तुम्ही महमूद लक्षात न ठेवता गजनी सुद्धा लक्षात ठेवलं तर चालेल. कारण की जेव्हा आपण या तिघांची नावं बघतो तर या तिघांच्या नावांमध्ये त्यासाठी थोडेफार चेंजेस आहेत. तर चला याच्याबद्दल काही ठळक वैशिष्ट्ये जाणून घेऊया. ठळक वैशिष्ट्यामध्ये याचा मृत्यू सुद्धा बघायचा आहे आणि याच्या कार्यकाळातील काही महत्वाच्या बाबी सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. तर सर्वप्रथम बघायचं झालं तर याने भारतातील सोमनाथ मंदिर, मथुरा येथील मंदिर आणि ज्वालामुखी येथील मंदिरे सुद्धा लुटलेली आहेत. पण त्यावेळेस ही मंदिरे सोमनाथ मंदिरा एवढी श्रीमंत किंवा तिथे तेवढे दान चढवले जायचे नाही. तर हा पॉइंट लक्षात ठेवा. कारण एक्झाममध्ये वारंवार सोमनाथ मंदिर विचारले जाते, पण मथुरा येथील मंदिरे किंवा ज्वालामुखी येथील मंदिरे यांच्याबद्दल आजपर्यंत एक्झाममध्ये खूप कमी उल्लेख बघायला मिळालेला आहे. तर त्या दृष्टिकोनाने हा पॉइंट एक इम्पॉर्टंट पॉइंट होतो आपला. मथुरा आणि ज्वालामुखी मंदिर. आणि ज्वालामुखी मंदिर तिघांवरती झालेले आक्रमण हे खूप मोठ्या प्रमाणावर होते. तर सर्वात मोठे आक्रमण किंवा त्याने भारतातील लुटलेली सर्वात मोठी लूट ही सोमनाथ मंदिरामधून नेलेली लूट होती. जर दुसरा पॉईंट बघायचं झालं तर याचे सर्वप्रथम आक्रमण यांनी केलेले प्रथम आक्रमण हे हिंदुशाही राजा जयपाल याच्यावर केलेले होते. जर हे आक्रमण बघायचे झाले तर या आक्रमणामध्ये त्याने लुटलेली लूट ही खूप मोठ्या प्रमाणात नव्हती. आणि यानंतर दुसऱ्याच वर्षी त्याने लगेच आक्रमण केलेले आपल्याला बघायला मिळते. तर त्यामध्ये एवढे काही नाही आहे. हे याचे प्रथम आक्रमण आहे, म्हणून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा पॉईंट महत्वाचा होतो.
आणि जर थर्ड पॉईंट बघायचं झालं तर याचे याने भारतावरती 17 आक्रमणे केली, तर याला अडवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही का, हा सर्वांना पडलेला एक कॉमन प्रश्न आहे. जर त्यावेळेसचं बघायचं झालं तर हा एक खूप मोठ्या प्रदेशावरती राज्य करायचा. हे एक याचे साम्राज्य होते. आणि जर भारतामध्ये साम्राज्य बघायचं गेलं तर हे त्यावेळेस भारतामध्ये असे साम्राज्य होते, असे काही नव्हते की आपले इकडचे राजे जर एकत्र आले असते तर याला हरवू शकले असते. जर याने जर एक वेळ इथं याची जर प्रथम आक्रमणामध्ये किंवा द्वितीय आक्रमणामध्ये जर याची हार झाली असती तर याने भारतावरती पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नसता. बट हे गोष्ट अशी आहे की बघायचं झालं तर इंग्रज येईपर्यंत इथं काही राजपुतांसोबतच वाद, काही हिंदू राजांचे तर बघायचं झालं तर हिंदू राजांसोबत वाद, मुस्लिम राजांचे हिंदू राजांसोबत, मुस्लिम राजांचे मुस्लिम राजांसोबत. या कारणामुळे भारतावर कुठली सत्ता ही जास्त वेळ टिकू शकली नाही इंग्रज येईपर्यंत. तर चला, तर कुठलाही वेळ न गमावता एक पुढचा पॉईंट लिहून टाका. भारतात आल्यानंतर याला कुठकुठल्या राजांनी विरोध केला, तर त्याच्यामध्ये पहिला आपल्याला बघायला मिळेल हिंदुशाही. हिंदुशाही साम्राज्यातील जयपाल आणि आनंदपाल. 2 नंबर मध्ये राजपुतांमध्ये जर बघायचं झालं तर कथियार आणि तोमर. आणि जर तिसरं बघायचं झालं गुजरात येथील भीमदेव. आता याच्यामध्ये पुढचा पॉइंट याचा मृत्यू कसा व कुठे झाला, तर याचा मृत्यू कुठल्याही युद्धामध्ये किंवा कुठे झालेला नाही. याचा मृत्यू हा क्षयरोगाने झालेला आहे. जर सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर याचा मृत्यू मलेरियाने झालेला आहे. आणि याचा मृत्यू इसवी सन 1030 मध्ये गझनी येथेच झाला. याच्या मृत्यूनंतर कुठलाही उत्तम शासक गझनी साम्राज्यामध्ये आला नाही, त्यामुळे गझनी साम्राज्याचा पडता काळ सुरू झाला. आणि जर बघायचं झालं तर ह्याच्या मोहम्मद घोरीने याच्या साम्राज्यातील जिंकलेला आखरी किल्ला म्हणजे लाहोर येथील बाली किल्ला. त्यानंतर गझनी साम्राज्याचा अंत होऊन घोरीद साम्राज्याची स्थापना नाही, तर आपल्याला घोरीद साम्राज्य हे भारतामध्ये प्रवेश करत आहे असे बघायला मिळेल. तर नेक्स्ट पॉइंट याचा मृत्यू. याचा मृत्यू बघायचा झाला तर इसवी सन 1030. कारण इकडे बघू, कारण मलेरिया याचा मृत्यू झाला. जर याच्याबद्दल काही ठळक वैशिष्ट्ये सांगायची झाली तर याने काही विद्वानांना
सुद्धा आश्रय दिलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला एक विद्वान म्हणजे फिरदौसी हा बघायला मिळेल. फिरदौसी आणि एक बघायचं झालं तर सर्वांकडे मोबाईल आहे, तर सर्वांना एक छोटंसं टास्क, त्या फिरदौसीने लिहिलेले पुस्तक कुठले हे तुम्ही शोधून काढा. जर बघायचं झालं तर हे आता तुमचं दुसरा टॉपिक झाला. याच्यामध्ये मी तुम्हाला मकरान, कोकण आणि सरकार हे 3 किनारे सांगितले. बाकीचे जे किनारे आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. ते किनारे इतिहासाचा उल्लेख करताना वारंवार तुम्हाला बघायला मिळतील. तर याच्यामध्ये एक पॉइंट झाला आपला ठिकाण. जर याच्या मृत्यूचे ठिकाण बघायचे झाले तर याचा मृत्यू गजनी येथेच झाला. हे जे मी अंडरलाईन करत आहे हे एक महत्वाचे पॉइंट आहेत. याच्यावरती तुम्ही जास्त भर द्या. त्याच्याबद्दल अक्षर थोडं वेगळंच वाटतं, त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. तुम्हाला नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील, नाहीतर माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती मेसेज करा. मी नोट्स आणि लेक्चर नंबर टाकून द्या मला, आणि नोट्स टाकून द्या. नोट्स तुम्हाला मी पाठवून देईन पर्सनल. हा माझा नंबर आहे. बघायचं झालं तर या नंबरवरती कुठलाही कॉल येत नाही, फक्त व्हॉट्सअप चालू आहे. या नंबरवरती कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, लागणारही नाही आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे याच्या साम्राज्याचा अंत. साम्राज्याचा अंत बघायला गेलो तर एका वाक्यात सांगायचं झालं तर याच्या उत्तम शासक आला नाही. त्यामुळे या साम्राज्याचे पतन सुरू झाले. जर हे बघायचं झालं, याच्या मृत्यूनंतर याच्या साम्राज्याचे पतन सुरू झाले, पडता काळ सुरू झाला. पण याच्या वंशजांनी त्या प्रदेशावरती जवळपास 157 वर्ष राज्य याच्या मृत्यूनंतर केलेले आहे. तर त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येते की याने हे स्थापन केलेले राज्य हे किती मोठे असेल. तर नेक्स्ट पॉइंट, तर याचे राज्य याच्या मृत्यूनंतरच किंवा लगेच याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य हे काही मोहम्मद गझनीचे राज्य मोहम्मद घोरीने हिरकावून घेतलेले नाही. तर खूप वेळानंतर घोरी इराणकडून आला, याचे राज्य पूर्ण काबीज करत आला, लाहोर पर्यंत आला. याच्या राज्यातील त्याने जिंकलेला शेवटचा किल्ला म्हणजे बाले किल्ला. तर एक लास्ट पॉइंट, जागा नाही आहे, 1 मिनिट.
मोहम्मद घोरीने गझनी साम्राज्यातील आग्रा किल्ला हा लाहोर येथील बाले किल्ला जिंकला आणि गझनी साम्राज्याचा अंत झाला. तर हा होता आजचा आपला टॉपिक मोहम्मद गझनी बद्दल जर काही एक दोन पॉईंट सांगायचे झाले तर हा एक उत्तम शासक होता. हा युद्ध कौशल्याने भरपूर होता. हा एक विद्वानांना दान देणारा, विद्वानांना आश्रय देणारा होता. याची प्रतिमा भारतात मूर्तिभंजक म्हणून मांडली. हा पण नोट करून घ्या. मूर्तिभंजक म्हणून मांडली. जर मूर्तिभंजक या शब्दाबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे याने ज्या मंदिरावर आक्रमण केले त्या मंदिरामध्ये हा मूर्त्या नष्ट करायचा किंवा याच्या रस्त्यामध्ये येणारे जे छोटे मोठे मंदिर आहेत तेथील मूर्त्या हा नष्ट करायचा. हा पण सुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाचा आहे. आणि जर बघायचं झालं तर मोहम्मद घोरीने गझनी साम्राज्यातील जिंकलेला आखरीचा किल्ला म्हणजे बाले किल्ला. हा एक पॉईंट सुद्धा SSC GDच्या पेपराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचा आहे. तर हे आजचं लेक्चर आपल्या इथंच संपलेलं आहे. तर बघायचं झालं तर हे आपलं दुसरं लेक्चर आहे. याच्यानंतर 2-2 लेक्चर येण्यास सुरुवात होईल. त्याच्यामध्ये एक इतिहासाचे आणि एक भूगोलचे आहे, कारण की एका महिन्यामध्ये आपल्याला इतिहास आणि भूगोल हे इन डिटेल संपवायचे आहेत. हे झाल्यानंतर यांची एक प्रॅक्टिस सेशन सुद्धा आपल्याला जवळपास 2 ते 3 घंट्याचा एका लॉंग व्हिडिओमध्ये याची पिक रिव्हिजन सुद्धा घ्यायची आहे आणि याच्यावरचे MCQ सुद्धा बघायचे आहेत. तर याच्या नोट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि करंट अफेअर्ससाठी आपले इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या. आपले इंस्टाग्राम आणि टेलिग्राम पेज हे दोन्ही आपल्या क्लासेसच्या नावावरतीच आहेत. जर काही प्रश्न असला, काही क्वेरी असली तर मला माझा नंबर जो मी लिहून दिला होता त्याच्यावरती मेसेज केला तर चालेल किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकला तर चालेल. ठीक आहे. जय हिंद.